तर धाराशिवमधील शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी माजी शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका करत पक्षांतराच्या निर्णयावर कठोर शब्दात निशाणा साधला आहे. या वक्तव्यावर उद्धव ठाकरेसह आदित्य ठाकरे खळखळून हसले. सभेला संबोधित करताना संजय राऊत यांनी सर्वप्रथम निष्ठावंत शिवसैनिकांचे भरभरून कौतुक केले. पक्ष कठीण काळातून जात असतानाही हजारो कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी धाराशिवमध्ये आता ऑपरेशन तुडवा सुरू झाल्याचा दावा केला आहे. पक्षाची निष्ठा ठेवणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाला न्याय दिला जाईल आणि गद्दारी करणाऱ्यांना जनता योग्य ते उत्तर देईल असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. राऊत यांनी आमदार कैलास पाटील यांचे विशेष कौतुक करत त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे जाहीरपणे सांगितल्याची आठवण करून दिली. अशा निष्ठावंत नेत्यांमुळेच शिवसेना मजबूत असल्याचं ते म्हणाले. यानंतर त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर थेट टीका केली. निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मला राजकारणात संधी दिली, आमदार केले, खासदार केले आणि आयुष्यभर साथ सोडणार नाही असे सांगणारेच आज पक्ष सोडून गेले असा आरोप त्यांनी केला आहे. राऊत म्हणाले की एखादा नेता स्वतःच्या ताकदीवर निवडून येत नाही, त्यामागे हजारो शिवसैनिकांचे कष्ट, त्याग आणि मेहनत असते. त्यामुळे पक्ष सोडणे म्हणजे त्या कार्यकर्त्यांचा विश्वासासाठी विश्वासघात केल्यासारखे आहे. यावेळी त्यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मृत्यू झालेल्या एका शिवसैनिकाचा उल्लेख करत पक्षासाठी बलिदान देणाऱ्या कार्यकर्त्याच्या भावनांचा आदर राखायला हवा होता असेही सांगितले. ओमराजे निंबाळकर यांनी विकासासाठी पक्ष बदलल्याचे कारण दिल्याचा उल्लेख करत संजय राऊत यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले. 2 वेळा खासदार राहून मतदारसंघासाठी नेमके कोणते मोठे विकास कामं केले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याशिवाय त्यांनी ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या संस्थांबाबत काही आर्थिक गैरव्यवहाराचे आरोपही केले. या प्रकरणामुळे तपास यंत्रणांची चौकशी सुरू झाली असून त्यातून बचाव करण्यासाठी त्यांनी पक्षांतर केले असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मात्र या आरोपाबाबत समितीकडून कोणतीही वेगळी भूमिका मांडली जाऊ शकते आणि त्यावर अंतिम निर्णय न्यायालयीन किंवा तपास प्रक्रियेनंतर स्पष्ट होईल असे ते म्हटले आहेत. व भाषणाच्या शेवटी संजय राऊत यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन केले. अनेक वर्षे आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच साथ सोडली. आता पुन्हा एकदा निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर धाराशिवमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे असेही ते म्हणाले. व दिल्लीत पुन्हा एकदा शिवसेनेच्या विचारांचा निष्ठावंत खासदार पाठवण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांना संघटित राहण्याचे आवाहन केले. संजय राऊत यांच्या या आक्रमक भाषणानंतर धाराशिवच्या राजकारणात वातावरण अधिकच तापल्याचे पाहायला मिळत आहे. या संपूर्ण घडामोडीबाबत तुमचे मत काय आहे? ओमराजे निंबाळकर यांचा निर्णय योग्य होता का, की शिवसेनेची टीका योग्य आहे का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय महाराष्ट्र.